नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे। बऱ्याच वेळेला आपल्याला बाजारामध्ये फ्लॉवर किंवा ज्याला आपण फुलकोबी म्हणतो त्याच्या जोडीला हिरव्या रंगाचा फुलकोबी दिसतो, ज्याला ब्रोकोली म्हणून ओळखलं जातं। त्याचे थोडेसे औषधी गुणधर्म आपण आज जाणून घेऊया। आपलं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपल्या डोळ्याला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही आर्टरीज असतात त्या श्रिंक होतात आणि मग आपल्या रेटायना म्हणजे ज्या ठिकाणी पडद्यावर चित्र उमटतं डोळ्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट्स निर्माण होतात किंवा ते आवरण जे असतं ते एकदम थिन होतं आणि मग आपल्याला दृष्टीला प्रॉब्लेम येऊ लागतो। या सगळ्या करता ब्रोकोली अतिशय उत्तम ठरू शकतो। ब्रोकोली कसं घ्यायचं तर ते साधारणपणे आपण भाज्या आणि कोशिंबीर यामध्ये वापरू शकतो। कच्चं ब्रोकोली खाल्ली तरी सुद्धा चालू शकते। कच्चा खाताना एवढीच खबरदारी घ्यायची की त्याचे जे तुरे असतात तेवढेच कच्चे खावे आणि ते खाताना व्यवस्थित धुवून घेतले गेले पाहिजे, नाहीतर त्यावर असणारे जे पेस्टिसाइड्स असतात त्याचा आपल्या घशाला त्रास होऊ शकतो। ब्रोकोलीमध्ये आयर्न आणि कॅल्शियम सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं आणि म्हणूनच ज्यांना डायबिटीज झालेला आहे किंवा ज्यांना हार्ट डिसीजेस आहेत अशांना ज्या वेळेला ह्या तत्वांची कमतरता असते शरीरामध्ये ती सुद्धा ब्रोकोली खाल्ल्यानंतर भरून येते। ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आहे आणि इतर जी मूलतत्व आहेत त्याचा आपल्या नर्व्हस सिस्टीमवर सुद्धा आपल्याला खूप चांगला उपयोग होऊ शकतो। मेंदूपासून ज्या शिरा निघतात आणि आपल्या वेगवेगळ्या अवयवांकडे जातात त्यावर सुद्धा याचा खूप चांगला परिणाम होतो। त्यामध्ये व्हिटॅमिन बी या वर्गातली सुद्धा बरीचशी तत्व असतात ज्याचा आपल्या नर्व्हस सिस्टीमवर चांगला उपयोग होऊ शकतो आणि म्हणूनच जरी थोडा महाग असला किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारची विरोध लागलेली असली की हा बाहेरच्या देशातून मागवलेली भाजी आहे तरी सुद्धा आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय उपयोगी असल्यामुळे आठवड्यातून 2दा ते 3दा आपण ब्रोकोली जरूर खाल्ली पाहिजे। नमस्कार।